नमस्कार मंडळी, शेगाव लाईव्हमध्ये स्वागत आहे. मी आज माझे मत मांडत आहे. विषय आहे सरपंच कसा असावा. गावचा सरपंच कसा असावा हा विषय आहे. गावाचा विकासाचा खरा केंद्रबिंदू म्हणजे सरपंच. सरपंच हा फक्त पदावर बसलेला व्यक्ती नसून तो गावचा सेवक, मार्गदर्शक आणि विश्वासू नेता असावा. सर्वप्रथम सरपंच प्रामाणिक आणि पारदर्शक असावा. गावासाठी येणारा निधी योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही याची स्पष्ट माहिती गावकऱ्यांना मिळाली पाहिजे. कोणताही निर्णय घेताना तो स्वार्थाचा नसून गावाच्या हिताचा असावा. सरपंच समावेशक विचाराचा असावा. जात, धर्म, पक्ष किंवा नातेवाईक या पलीकडे असावा. जाऊन तो प्रत्येक गावकऱ्यांना समान न्याय देणारा असावा. गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढणारा सरपंच गावाला पुढे नेऊ शकतो. गावचा सरपंच काम करणारा असावा. केवळ आश्वासन देणारा नव्हे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य, शाळा, स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्याची त्याची भूमिका असावी. केंद्र व राज्य शासनाच्या योजना ग्रामपंचायतीमार्फत योग्य रीतीने गावापर्यंत पोहोचणे ही त्यांची जबाबदारी आहे. सरपंच संपर्कात राहणारा आणि उपलब्ध असावा. गावकरी कधीही समस्या घेऊन आले तर मी नाही असे न म्हणता तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारा सरपंच आदर्श ठरतो. गावसभा, ग्रामसभा नियमित घेऊन लोकांचा सहभाग वाढवणारा सरपंच गावात लोकशाही मजबूत करतो. सरपंच शेवटी सरपंच हा भीती दाखवणारा नव्हे तर विश्वास निर्माण करणारा नेता असावा. गावाच्या एकतेसाठी, शांततेसाठी आणि विकासासाठी झटणारा सरपंच असेल तर तो गाव नक्कीच प्रगतीच्या मार्गावर जाईल. म्हणूनच माझ्या मते गावचा सरपंच हा सत्तेचा मालक नव्हे तर गावचा सेवक आहे. एवढे बोलून मी माझे मत व्यक्त करीत आहे. तुमच्या गावातील सरपंच कसे आहेत किंवा कसा विकास